नमस्कार मित्रांनो, दुसऱ्याच्या घरामध्ये भांडी धुण्याचं काम करणाऱ्या एका महिलेचा मुलगा, ज्याला परिस्थितीची जाणीव होती, आज एक यशाच्या शिखराकडे वाटचाल करतोय. असं म्हणलं जातं, ज्याच्याकडे गमवण्यासाठी काहीच नसतं त्याच्याकडे कमविण्यासाठी खूप काही असतं, जे शक्य करून दाखवलं. छत्रपती संभाजीनगर, पुणे या मोठ्या शहरामध्ये आज 7 ब्रँचेस ज्यांनी डेव्हलप केल्यात. गिरिजा सलून अँड अकॅडमी नावाने क्लास 1 ऑफिसर असेल, IAS ऑफिसर, SP, त्याचबरोबर कलेक्टर, टॉपचे बिझनेसमॅन, हे सर्व यांचे आज ग्राहक आहेत. नेमकं कशा पद्धतीने यांनी ही अचिव्हमेंट केली हे आज आपण ऐकणार आहोत. तर तरुणांसाठी जे प्रेरणास्थान ठरत आहेत असे व्यक्तिमत्व म्हणजे श्री गिरिजा कुमार यांचं मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर, आपलं स्वागत आहे. सर, आजपर्यंतचा आपला जो खडतर प्रवास होता, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर खडतर प्रवास खूप झाला आणि खडतर प्रवासातूनच हे सगळं उभं करता आलं. माझा प्रवास 2003ला सुरू झाला सलून व्यवसायामध्ये. सलून व्यवसाय हा माझा ट्रेडिशनल व्यवसाय होता. वडिलांचा परंपरागत व्यवसाय होता. त्या व्यवसायाला परिस्थितीनुसार मला एक्सेप्ट करावं लागलं, कारण परिस्थिती खूप नाजूक होती, हालाकीची होती आणि वडिलांकडे पण तेवढा फंड नव्हता की त्याच्यात माझं शिक्षण किंवा बाकीच्या गोष्टी पूर्ण होतील. वडिलांनी खूप प्रयत्न करून माझ्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू नये दिली 10वीपर्यंत. 10वी म्हणलं की मग कळायला लागतं ना, तेव्हा आपण काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने राहायला पाहिजे किंवा काय वागायला पाहिजे, जबाबदारीची जाणीव व्हायला लागते ऑटोमॅटिकली. कारण पैसा कमी येतो हातात, ती जाणीव व्हायला लागते. त्या जाणीवेअभावी मला असं वाटलं की व्यवसाय सुरू करायला पाहिजे किंवा वडिलांसोबत करायला पाहिजे. आणि व्यवसाय तर मी तसं म्हणजे घरात बदामाचं झाड होतं, त्या बदामाच्या झाडाला बदाम लागायचे, स्कूलमधून आल्यानंतर ते बदाम तोडायचे आणि घराबाहेर बसून 50-50 पैशाला विकायचे. ती व्यावसायिकता पहिल्यापासूनच अंगी होती. तुमच्या रक्तामध्येच एक व्यावसायिकता होती. हा, म्हणजे मुळात स्वभावातच ती व्यावसायिकता होती. आणि दम्मादम्माने वडिलांसाठी टिफिन घेऊन जाणे, शाळेतून आलं की वडिलांसाठी टिफिन घेऊन जाणे, मग 2-3 तास सलून मध्ये थांबणे. ते थांबत असताना सवयच लागून गेली की अरे हे कसं करताय, कसं काय. मग करून बघितलं आणि करून बघताना मग कधी दाढी भिजव, कधी केस कट कर, कधी सिझरने कर. बघता शिकता लोकांचे कानही कापले, कोणाच्या गळ्याला ब्लेडही लावली, कोणाचे गळे कापले. म्हणतात ना बारीक करू हजामातलं बारीक. तसं हजामात बारीक करता कोणाचं कान काप, कोणाचं नाकातच काहीतरी मार किंवा कोणाचं तर अशा गोष्टी खूप घडल्या. आणि ह्या घडत असताना एक 8वीपर्यंत मी हे सगळं चांगल्या पद्धतीने करायला लागलो होतो. जेव्हा एखाद्या ग्राहकाचं न कळत पुढे ब्लेड लागलं, कात्री लागली, तर ते चिरतही असतील. अशा वेळी काय वाटायचं? राग यायचं की आपण हसून ते या गोष्टी करायचं? राग यायचं तर आपल्याला पाहिजे, आपण अजून आपल्याला येतच नाही. पण त्यांचे कधी फटके पण खायला लागले आणि मी खरंच 2 लोकांचे फटके पण खाल्लेले, तर काही लोकांचे शिव्या पण खाल्लेल्या. पण ठीक आहे, शिकायचंच होतं. आणि त्यावेळेस तो एक बेसिक असं म्हणजे लहानपण असतं ना, ते लहानपण माझं व्यवसायातच गेलं, शिक्षणातच गेलं. आणि ह्या सगळ्या परिस्थिती, हालाकीची परिस्थिती असल्यामुळे सगळं मी माझ्या थोडंसं वडिलांविषयी सांगतो की परिस्थिती माझ्या वडिलांची नाजूक असल्यामुळे मला हे सगळं दम्मादम्माने कालांतराने समोर येत गेलं. आणि त्या परिस्थितीला बीट करत एकेकाळी असं झालं की ठीक आहे, 10वी झाली आणि पर्याय नव्हता काही, कारण परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे शिक्षणाला कॉलेजमध्ये पैसे भरायचे म्हणतात. कारण 10वीपर्यंत शिक्षण काही 100 रुपये फीसमध्ये झालं. मी गुजराती विद्या मंदिरचा स्टुडंट आहे. 100 रुपये, 101 रुपये वर्षाची फीस होती. आणि 101 रुपये भरायसाठी सुद्धा, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की ते 101 रुपये भरायसाठी सुद्धा एकदा सांगितलं की 2 महिने लागायचे. तर अक्षरशः 1.5 महिना तर मी क्लासच्या बाहेरच उभा राहायचो की ते उभं करायचं बाहेर. बाबा ठीक आहे, फीस म्हणून आणले तर मग उभं राहा. मग तसं उभं राहून क्लास केलेले. आणि मग ते सगळं करत असताना एक गोष्टी समोर येत गेल्या. समोर आल्यानंतर मी 10वी नंतर डायरेक्ट सलूनचं म्हणजे सलूनच टाकलं. एक छोटंसं अतिक्रमणमध्ये आमचं हार्बर कॉर्नरला शॉप होतं, तिथून अतिक्रमणमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमणमध्ये शॉप तुटलं आमचं. आणि त्याच्यानंतर लगेचच काय करायला पाहिजे, परिस्थिती खूप गडबड झाली. बहिणीचं शिक्षण, मी ऍक्च्युली घरात सगळ्यात मोठा आहे आणि 4 बहीण भाऊ आहेत. 2 बहिणी आहेत माझ्या पाठच्या. त्याच्यानंतर सगळ्यात लहान भाऊ होता. तर यांचे शिक्षण, यांच्या जबाबदाऱ्या, म्हणजे तुम्ही मोठे भाऊ असल्यामुळे त्या जबाबदाऱ्या वेगळ्याच. या तर ऍक्च्युली नंतरच आल्या.
परंतु ती सुरुवातच थोडीशी होती आणि मला ते त्यावेळेस खूप लवकर कळालं की अरे यार ही जबाबदारी आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण घरात मोठे आहोत. त्याच्यामुळं लगेच शॉपचा निर्णय घेतला आणि एक छोटंसं शॉप, कारण त्यावेळेस पैसे नव्हतेच, शॉप टाकायला सुद्धा पैसेच नव्हते, पण एक फळी घरात पडलेली होती, तिला काउंटर बनवलं. जुन्या दुकानच्या ज्या पाईपच्या चेअर होत्या त्या लावल्या आणि काम सुरू केलं. आता सर, सध्या अनधिकृत जे बांधकाम आहे त्यावर शासनाचा हातोडा चाललेला आहे, तर हा अनुभव आपण स्वतः घेतला, तर एक हसत खेळत जे कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला असतो, एक संकटातून रोजीरोटीचा प्रश्न, एक कर्ता पुरुष म्हणून तुमच्या वडील तेव्हा पार पाडत होते, तर हे चालत असताना अचानक सर्व काही कोलॅप्स होतं, ढासळतं. अशा वेळी कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, त्याबद्दल काय सांगाल? तर त्यावेळेस तर खूप संकट असतात, कारण सगळ्यात मोठं संकट म्हणजे पैसा आहे. गरीब कुटुंबावर जर अशा काही परिस्थितीत अतिक्रमण असतील किंवा दुकानं उठवल्या जातात, त्यावेळेस जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहे, सुतार, कुंभार, लोहार, त्या लोकांना खूप परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि मीही खूप परिस्थितीला त्यावेळेस आम्ही सामोरे गेलो. त्याच्यामध्ये 4 बहीण भाऊ, आई वडील, तर इतका मोठा परिवार चालवणं आणि अचानक उत्पन्नाचा सोर्स बंद झाला, तर अशा वेळी वडिलांचं दुःख त्या वयात तुम्हाला काय जाणवलं, की त्यामुळे तुम्ही सुद्धा व्यवसायात यायचा प्रयत्न केला? तर म्हणजे माझा तोच एक क्षण होता. अतिक्रमण मध्ये वडिलांचं शॉप पडलं आणि जसं पडलं तेव्हाच जाणीव झाली की आपण काहीतरी करायला पाहिजे, कारण रोजच्या अगदी साखर दुधाला सुद्धा अडचणी यायच्या. भाजीपाला आणि गहू तांदूळ, तर कारण त्यावेळेस राशनचे गहू तांदूळ यायचे, तर त्याच्यामुळे थोडासा त्याच्यात व्हायचं, पण त्याच्यात सुद्धा घंटोघंट लाईन लावून 100-100, 200 लोकांच्या लाईन असायच्या. तेव्हा तेही करणं, हेही करणं, परिस्थिती तर त्यावेळेस खूप बिकट होती आणि त्या परिस्थितीतूनच माझ्या लक्षात आलं की यार आपण वेळीच काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. त्यावेळेस काही समज नव्हती, पण असं वाटत होतं की यार आपण थोडं काम केल्यानंतर थोडासा सहारा होईल वडिलांना, आणि लगेचच शॉप सुरू केलं. एक सामान्य घरातील व्यक्ती, कर्ता पुरुष, जेव्हा अचानक व्यवसायावर कुऱ्हाड पडते, हातोडा पडतो, त्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा साहित्य गोळा करणं, दुकान शोधणं, हे करताना नेमकं कोणते प्रसंग घडले, त्याबद्दल काय सांगाल? मी तर म्हणतो चहा पिता पिता मला या गोष्टी तुम्ही सांगा, पण चहा घ्या. नक्की सगळे. तर संकट सगळ्यात मोठं हे होतं की नेमकं आता अतिक्रमण जर झालं तर नेमकं टाकायचं कुठे शॉप. खूप म्हणजे शॉप शोधल्या, इकडे तिकडे जाणं झालं, दुकानं बघितले वेगवेगळे, सगळ्यांचं रेंट कोणाचं 1,000, कोणाचं 2,000, कोणाचं 3,000, छोटी शॉप, मोठी शॉप, बांधकाम शॉप, टपरी. मग त्या परिस्थितीत एवढं सगळं गेलं की बाबा एवढं भाडं कुठून द्यायचं, किंवा काम झालं तर पैसे भाडं भरता येईल, म्हणून मग ती परिस्थिती नव्हती, म्हणून अगदी 50-60 शॉप बघितल्या, परंतु कोणालाही नक्की नाही करता आलं. 2 महिने असेच वाया गेले फिरत फिरत इकडे तिकडे. त्याच्यानंतर शॉप घेतली तरी ते नेमकं त्याला फर्निचर किंवा ज्या काही गोष्टी लागतात, काउंटर किंवा काय, त्याही नव्हत्या, कारण ती परिस्थिती नव्हती की सगळं बनवता येईल. त्याच्यामुळं म्हणजे अक्षरशः आता जर बघितलं सर, तर माझं एखादं शॉप बनवत असताना तशा 20 टपऱ्या बनतील. माझी जी टपरी होती तशा 20 टपऱ्या बनतील, तेवढं साहित्य किंवा तेवढं फर्निचर, प्लायवूड माझं वेस्टेज जातं एखादी ब्रँच बनवत असताना. तर त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी जमा करण्यासाठी खूप अडचणीला सामोरं जावंच लागलं आणि त्या परिस्थितीच अशी होती की त्याला हेच नव्हतं, काही स्पेसच नव्हती. पण त्याच्यात मी काय केलं की एक माझा स्कूल फ्रेंड होता जो माझ्यासोबत 10वीला होता, आणि नेमकं 10वी पास झाली आणि त्याच्या दुकानात म्हणजे त्याच्या घरात भाड्याची शॉप होती, तर त्याने नेमकं 1 महिन्यापूर्वी ती रिकामी केली होती. ओके. तर सलूनचं शॉप होतं ते त्यांनी जसं रिकामं केलं, तर त्याच्यामुळे मी तिथेच ही संधी मिळाली तुम्हाला? संधी मिळाली की यार त्यांना विचारलं, ते म्हणाले की तू आता आमचा मुलाचाच मित्र आहे, त्यांनी मला 500 रुपये महिन्याने भाडं दुकान दिलं. सोडकर म्हणून ते खातं होते आमचे. ओके. त्यांनी ते 500 रुपये महिन्याने शॉप दिलं मला भाड्याने, आणि ते जसं त्यांनी दिलं म्हणजे मला तो दिवसही आठवतो, कारण माझ्या त्या दिवशी मी चावी हातात घेतली, त्या दिवशी माझा बर्थडे होता, आणि तो माझा बर्थडे माझ्यासाठी खूप लकी ठरला, कारण ज्या दिवशी मी चावी घेतली त्या दिवशी मी त्या दुकानला रात्रभर कलर मारला. ओके. एक माझ्याकडे फळी पडलेली होती, ती फळी तिथे लावली, समोर काउंटर म्हणून फळी लावली. जुन्या दुकान अतिक्रमणची दुकानाच्या 2 शेअर होत्या, त्या 2 शेअर त्याच वापरल्या. बाकी छोटा मोठा शेविंगचं क्रीम, ब्लेड, रेझर, वस्तारे, जसं म्हणतात ना की
वाटीत पाणी सदा आमदानी. वा. तर वाटी ब्रश वगैरे असं लोकांना म्हणतात ना सगळं समाजामध्ये आहे ना की बाबा सलून व्यवसाय करायला जास्त पैसे नाही लागत आणि कमाई भरपूर असते. अगदी बरोबर. तर तसं पैसे तर लागतात, कारण त्या गोष्टी आणण्यासाठी तेवढे पैसे जे लागतात ते पण नव्हते त्यावेळेस आणायला, परंतु ते पैसे जमा केले, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. एक 500-600 रुपयामध्ये मी ते सामान जमा केलं सगळं. 500-600 रुपये ॲडव्हान्स रेट. फक्त एवढा फायदा झाला की मला डिपॉझिट देण्यासाठी मला त्यांना द्यायची गरज नाही पडली, कारण मित्राचे वडील असल्यामुळे तो मला खूप सहकार्य झालं त्यांचं. आणि आज त्यांचं त्या सहकार्यामुळेच मी इथपर्यंत मी त्यांचे उपकार आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. मुळात परिस्थिती अशी की ते सध्या तिघही हयात नाही, म्हणजे त्यांचा मुलगाही हयात नाही, ते दोघंही आई वडील हयात नाहीये. परंतु त्यांच्यामुळं मला खूप सुरुवात माझी खूप चांगली झाली आणि तिथून पुढे मी 10 वर्ष सलूनचा व्यवसाय त्याच जागेवर त्याच ठिकाणी केला. मला चांगलं आठवतं सर, मी माझ्या पहिल्या दिवसाची माझी जी हेअरकट शेविंगची जी कमाई होती, दाढ्या आणि कटिंग, तर त्यावेळेस 3 रुपये दाढीची किंमत होती आणि 5 रुपये हेअरकटची किंमत होती. खूपच कमी. 13 ते 14 कस्टमर करून 13 ते 14 ग्राहक करून मी तेवढे पैसे 70 रुपये माझा पहिल्या दिवसाचा व्यवसाय होता. आणि आज ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेली आहे. आणि त्या सगळ्या अडचणीला सामोरं जात असताना एकच गोष्ट लक्षात आली की तुमच्याकडं पैसा नाही तर तुमच्याकडं काहीच नाही. आज ती गोष्ट सिद्धांताने एकदम खरी आहे. पूर्वी तितकीच होती, कारण शेवटी पूर्वी मला 70 रुपयात माझा उदरनिर्वाह भागत होता. आज 70,000 पण नाही भागत, कारण खर्च, बाकीच्या अडीअडचणी, परिवार या सगळ्या गोष्टी बघत असताना सगळं समोर जात असताना या सगळ्या गोष्टी लक्षातच आल्या. म्हणजे सर्व करताना पैसा ही प्राथमिक गरज आहे असं म्हणलं जातं. पैसा देव नाही, पण देवापेक्षा पण कमी नाही असं म्हणलं जातं. खरंच. आज आपल्या सलूनमध्ये IAS ऑफिसर असतील, आज आपल्या सलूनमध्ये IAS ऑफिसर असतील, क्लास 1 ऑफिसर, किंवा हे आमदार वगैरे असे लोक आपल्याकडे येतात, मोठमोठे उद्योजक आपल्याकडे येतात. तर असं आपलं काय वेगळेपण आहे जे इतरांपेक्षा आपण दिलं, ज्यामुळे पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी आपल्या 7 ब्रँचेस आज डेव्हलप झाल्या. गिरिजा सलूनची सुरुवातच मुळात या दृष्टीने आपण केलेली आहे. सलून व्यवसाय हा युनिसेक्स सलून व्यवसाय आहे आणि याला आपण सलून व्यवसायाचं जे छोटं रूप आहे ते रूप पण मी फील केलेलं आहे आणि त्या रूपातूनच मी इथपर्यंत आलेलो आहे. मला सांगायला हे आवडेल की माझा त्याच्यातला जो गॅप मधला जो प्रवास आहे सलून व्यवसायापासून इथपर्यंत 7 ब्रँचेस पर्यंत जो मधला प्रवास आहे तो सांगायला थोडासा डिस्टर्ब करतो मध्ये तुमच्या क्वेश्चनच्या अगेन्स्ट. प्रवास तुमच्या क्वेश्चनच्या अगेन्स्ट थोडा जातो, कारण तो प्रवास सांगितल्यानंतर याची सुरुवात आहे. खरं जर बघायला गेलं तर सलून व्यवसायापासून इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे 7 ब्रँचेसचा किंवा 10 ब्रँचेसचा जो माझा प्रवास आहे तो प्रवास अगदी छोट्या छोट्या अनुभवातून मी घेत आलो. सुरुवातीला मी जेव्हा काम करायचो फ्लोअरवर त्या दिवशी माझ्याकडे एकच टावेल होती, कारण एकच टावेल पुरते पैसे होते. 3-4-5 टावेल मी जमा केल्या, पण एकच टावेल होती जी 4 कस्टमरला वापरायची. आणि त्याच्यातून असा कस्टमरचा फीडबॅक यायचा की यार एकच टावेल दुसरे टावेल, प्रत्येक कस्टमरला वाटायचं की नवीन टावेल घे. त्यावेळेस तर त्या 3 रुपयात तेवढं शक्य नव्हतं, परंतु जसं जसं कालांतराने क्वेश्चन येत गेले कस्टमरचे तसं त्या गोष्टी काळाची गरज आहे किंवा त्या बदलायला पाहिजे त्या पद्धतीने मी एक गोष्ट बदलत गेली. कस्टमरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी समजत आलो आणि पुढच्या 10 वर्षात मी त्या सगळ्या गोष्टींवर खूप बदल केले. आणि ते बदल केल्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की यार मी काहीतरी चेंज करायला पाहिजे, कारण अगदी छोटासा पारंपरिक व्यवसाय आपण किती दिवस चालवणार किंवा कशा पद्धतीने चालवणार याच्यापेक्षा इम्पॉर्टंट होतं की आपण ते चांगल्या पद्धतीने आणि मोठा कधी करू शकतो. हे करत असताना माझ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि मी 2012ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात नाशिक येथे मी डिप्लोमा इन सलून टेक्निक्स कोर्स केला आणि त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली की आपण आपल्याकडे एक अभ्यास केंद्र चालवू शकतो. म्हणून मी विद्यापीठाचं एक अभ्यास केंद्र माझ्याकडे इथे घेतलं आणि 2013ला मी विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राची सुरुवात केली. लोक म्हणतात की तुम्ही एक व्यवसाय करून मग त्याचा अकॅडमी चालवू शकता, परंतु माझ्या यासाठी हे एकदम विरुद्ध आहे. मी सलूनची अकॅडमी चालू केली सगळ्यात पहिले
4 वर्ष सलूनची अकॅडमी चालवली आणि त्याच्यानंतर सलूनमध्ये प्रवेश केला. गुड. आणि तो माझा प्रवेश म्हणजे 2003 पासून माझी प्रोफेशनल करिअरची सुरुवात झाली. कारण मी जे माझं टेक्निकल ट्रेनिंग घेतलेलं होतं ते सगळं मी त्या अकॅडमीसाठी पूर्ण पणाला लावलं आणि त्याच्यातून खरी गिरिजा सलूनची सुरुवात झाली आणि ती सुरुवात 2018 पासून आपण केली. छान. आपल्याला किती वर्षाचा अनुभव आजपर्यंत मिळाला आहे? सर मला सलून इंडस्ट्रीमध्ये माझं 2003 पासून माझी सुरुवात आहे. जर 2003 पासून आतापर्यंत जर हिशोब केला तर साधारणतः 22 वर्षाचा अनुभव मला सलून व्यवसाय करण्याचा आहे. परंतु माझा जर शिकण्याचा अनुभव कॅल्क्युलेशन केला तर मी अगदी वयाच्या 13व्या वर्षापासून मी सलून व्यवसाय शिकतो. अतिक्रमणामध्ये वडिलांचा पारंपरिक व्यवसाय हा अचानक बंद पडला. त्या ठिकाणचं तुमचं जे सलूनचं दुकान होतं त्या ठिकाणचं ते नष्ट केलं गेलं. त्यानंतर ज्या संकट आलेत, अडचणी आलेत, त्यापासून जो प्रवास तुमचा सुरू झाला आणि आज आपण ज्या 7 शाखा ओपन केल्यात स्वमालकीच्या, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, तर या ब्रँडसाठी आपल्याला किती खर्च आला आणि तो आपण कसा उभा केला? तेजस सलूनची सगळ्यात पहिली सुरुवात 2018ला याच शाखेपासून झाली. ही माझी हेड ब्रांच आहे. त्याची सुरुवात मी 2018ला जानेवारी 2018ला केली आणि इथे सुरुवात करत असताना माझ्याकडं अकॅडमी असल्यामुळे फंड फार नव्हते. परंतु प्लॅनिंग खूप मोठा होता की आपल्याला एक अगदी सुव्यवस्थित प्रोफेशनल सलून उभा करायचं, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातानुकूलित वातावरण असलं पाहिजे. चेअर, सलून, इक्विपमेंट सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीच्या असल्या पाहिजे. अगदी टेक्नॉलॉजीने परिपूर्ण सगळे इक्विपमेंट असले पाहिजे. चांगल्या ब्रँडचे प्रॉडक्ट वापरायचे आहेत. हे सगळं प्लॅन करत असताना माझ्या एक लक्षात आलं की हे सगळं करत असताना याच्यासाठी खर्च खूप मोठा लागणार आणि त्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला कुठेतरी काही ना काहीतरी मदत घ्यावी लागेल. कारण अकॅडमीमधून आल्यानंतर 2-4-5 लाख रुपयाचा एक सेव्हिंग आपल्याकडे पर्सनल सेव्हिंग असतो तो मी करून ठेवला होता. परंतु ते पर्सनल सेव्हिंग खूप सुरुवातीच्या काळातच संपून गेलं. माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला याच्यात कुठली तरी मदत घ्यायला पाहिजे. म्हणून मी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट म्हणून एक इथे ट्रस्ट होतं, ते CSR फंडमध्ये चालायचं. तर त्यांच्यातर्फे मी त्यांना अप्रोच होऊन त्यांच्या मार्फत मी 1.5 महिन्याच्या काळामध्ये एक मुद्रा लोनचं एक प्रपोजल त्यांच्याकडनं करून घेतलं. बँक ऑफ बडोदाने मला सुरुवातीच्या पहिल्या काळातच 4,88,000 रुपयाचं मुद्रा लोन सँक्शन केलं आणि त्या 4,88,000च्या मदतीने मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली. आणि म्हणजे भारतीय सरकारचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये कोणी लाभ घेऊ न घेऊ, पण मला जो त्याचा लाभ घेता आला आणि त्या लाभाने मी आज आनंदाने आणि गर्वाने सांगू शकतो की मला त्या शासनाच्या उपक्रमाचा खूप फायदा झाला. शासनाचा जो दृष्टिकोन आहे, ज्या योजना आहे त्या निश्चित बेरोजगारांसाठी चांगल्या आहे, फक्त त्याची संधी घेता आली पाहिजे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच सर. अगदी आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही, हा सगळ्यात मोठा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. परंतु आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाही, यात शासनाची जबाबदारी आहे की त्या बेरोजगार व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे? सो दोघांची तितकी जबाबदारी आहे. परंतु शासनाला नाव ठेवून चालणार नाही. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला वेळेअभावी आपण त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. जनरल नॉलेज म्हणून त्या गोष्टीवर हे करत नाही. जेव्हा मला गरज पडते तेव्हा मला आठवतं की या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तहान लागल्यावर वीर जाते. जर मला माहिती आहे की यार तहान लागायचं पहिलेच वीर पाणी पिण्यासाठी लागते, तर निश्चितच तुम्हाला कधीच उपक्रमांचा अभाव भासणार नाही. आपण जो काही प्रवास आजपर्यंत केलाय, या प्रवासामध्ये यशस्वीरित्या आपण काम चालू आहे, तर हे करताना आपल्याला कुणाकुणाची प्रेरणा मिळाली? सर, प्रेरणा तर सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांची सांगेल. कारण सगळ्यात मोठा विश्वास त्यांनी मला दाखवला की माझा निर्णय त्यावेळेस कदाचित खूप चुकीचा होता आणि माझ्या वडिलांना पण आणि आईला पण तो निर्णय त्यावेळेस खूप चुकीचा वाटला की सलून व्यवसाय करायचा आणि तू का करायचा. जर आम्ही पैसे लावायला तयार आहोत, आमचं म्हणजे मोलमजुरी, कारण आई त्यावेळेस माझी भांडे कामाला जायची आणि वडिलांचं सलून. भांडे कामाला म्हणजे कसं? म्हणजे भांडे लोकांच्या घरी जाऊन भांडे घासणे किंवा स्वयंपाक करणे या कामांसाठी. तर त्या सगळ्या परिस्थितीतून माझ्या आई वडिलांचा हा अट्टास होता की तू शिक्षण कर, तू घरात मोठा आहे, तू शिक्षण कर, तू जर वळणी लागला तर बाकीचे मुलं वळणी लागते. छान.
तर तो उपदेश त्यांचा होता आणि त्या गोष्टीला मी अगदी विरुद्ध होतो की ठीक आहे, मी मोठा आहे आणि परिस्थिती मला कळतीये. त्यावेळेस एवढं काही आज आज आपण सगळं चर्चा करतो हे तसं आहे किंवा असं व्हायला पाहिजे, असं करायला पाहिजे किंवा करिअरची आपण डिसाईड करतो की कसं व्हायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. परंतु त्यावेळेस असं काही नव्हतं. पण मी म्हणलं ठीक आहे, मला सलूनच करायचं आहे आणि मी सलूनच व्यवसाय शिकतोय. बाकी मग पुढे बघू. शिक्षण तर माझं चालूच आहे आणि मी तो निर्णय घेतला आणि त्या शिक्षणाकडे मी दुर्लक्ष करून सलून व्यवसायाचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय मला आजही वाटतो की तो निर्णय माझा कधीही फेल नाही. कारण आज जे इंजिनियर, डॉक्टर किंवा इतर व्यवसाय कमवतात त्याच्या पटीत जाऊन मी बसलेला आहे. आणि मला आज सांगायला गर्व आहे की मी 12वी पास असताना सुद्धा मी त्यांच्या बरोबरीने काम करतोय आणि त्यांच्यासारखा व्यवसाय करतोय. आजच्या काळामध्ये लोक स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात, श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करतात. जसं म्हणलं जातं की 1947ला जपान हे अणुबॉम्ब पडल्यानंतर पूर्णपणे संपलेलं असताना त्याच वेळी भारत हा देश स्वतंत्र झाला, आझाद झाला. एकीकडे भारत आझाद झालेला होता आणि दुसरीकडे जपान संपलेलं होतं. पण आजची परिस्थिती पाहिली तर जपान आपल्यापेक्षा कितीतरी पुढे गेलेलं आहे. त्याचं कारण जर शोधलं, त्यापैकी एक कारण म्हणजे जपानी लोक असण्यावर भर देतात, रियालिटीवर, प्रत्यक्षात असण्यावर. आणि भारतीय लोक फक्त दिसण्यावर किंवा दाखवण्यावर भर देतात. पहा, आपण दिसण्यावर भर देतो आणि जपानी लोक असण्यावर भर देतात. म्हणजे आज गिरिजा राम हे आपल्या समोर अतिशय नम्रतेने सांगताय की माझी आई ही भांडी घासण्याचं काम करत होती. तर इतकी नम्रता, डाऊन टू अर्थ असलेलं व्यक्तिमत्व. आज 7 शाखेचा विस्तार असून सुद्धा परिस्थितीची जाणीव त्यांना आहे किंवा आज कोणत्या संकटांना तोंड देऊन पाय त्यांच्या अजूनही जमिनीवर आहे. तर अशा पद्धतीने गिरिजा कुमार हे आजच्या तरुण पिढीला एक प्रेरणास्थान ठरत आहे. तर सर, आपल्या टोटल 7 शाखा आहे. तर एकूण सर्व किती गुंतवणूक आपली झाली किंवा सर्व खर्च किती झालेला आहे आपला? तर आता असं एक फिगरमध्ये तर सध्या कॅल्क्युलेट नाही करतायत. पण निश्चितच साधारणतः एक पूर्ण 7 आउटलेटला उभारण्यासाठी पूर्ण एक साधारण 2 ते 2.5 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे या सगळ्या याच्यात झालेली आहे. त्याच्यामध्ये काही फंड्स बँकेकडनं लोन्स वगैरे करून केलेले आहेत. काही फंड्स जे काही सेव्हिंग्स होत्या त्याच्यातून उभारलेले आहेत. बाकी काही बॅकअप थोडंफार या ब्रँचवर ती ब्रँच, त्या ब्रँचवर ती ब्रँच असं करत केलेलं आहे. ज्या दिवशी त्यांनी व्यवसायात पदार्पण केलं, 22 वर्षापूर्वी त्यांना पहिल्या दिवशी फक्त 70 रुपये मिळाले आणि आज 2 ते 2.5 CR पर्यंतच त्यांची पूर्ण 7 ब्रँचेसची स्थापना त्यांनी केलेली आहे. म्हणजे हा त्यांचा प्रवास खूप यशस्वीरित्या चाललेला आहे. तर हे करताना तुम्हाला कुटुंबातील कोणत्या व्यक्तीकडून तुम्हाला प्रेरणा मिळते आणि सपोर्ट मिळत आहे? सर, हे करत असताना सगळ्यात पहिले आईवडिलांची प्रेरणा मिळाली. वडील सध्या माझ्या हयात नाही, परंतु आई माझ्या आजही बॅकअपला सतत पाठीशी उभ्या आहेत. काहीही अडचण असली तर आईचं एकच म्हणणं असतं, भाऊ तुला कुठेही अडचण असली तर माझं सोनं नाणं जे काही पडलेलं आहे ते तू आज बी घेऊन जा, ते माझ्या काही कामाचं नाही. माझ्या सोन्यासारखे पोरं माझ्याकडे आहेत, खूप झालं. तर तो आईचा सपोर्ट आहे. परत मानसिक सपोर्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई आहे, माझी वाईफ आहे, जिने मला आतापर्यंत या सगळ्या, जसं म्हणतात नाही का, सक्सेसफुल माणसामागे बायकोचा हात असतो. तर निश्चितच ती म्हण खोटी नाही करणार. कारण बायकोने मला या सगळ्या परिस्थितीत खूप हिंमत दिलेली आहे. मेन म्हणजे माझा काम करत असताना कामाच्या व्यापामध्ये टाइम नाही भेटत, मुलांना वेळ देणं होत नाही. त्या परिस्थितीत तिने म्हणजे तिने मुलांना खूप जास्त व्यवस्थित सांभाळ करणे. त्यांच्याबद्दल आणखी काय सांगाल? त्यांचं शिक्षण काय झालं आणि तुमच्या व्यवसायामध्ये त्यांचा काय तुम्हाला सपोर्ट मिळतो? त्यांचं नाव वगैरे थोडक्यात सांगू शकता? माझ्या वाईफचं नाव कोमल गिरगाराम क्षीरसागर. मला 2 मुलं आहेत, नचिकेत आणि मिहिका. दोघा मुलांचं शिक्षण, त्यांचं सगळ्या गोष्टी बघणे, घरचं सगळं सांभाळणे, आईची काळजी घेणे. माझ्या वडिलांचं मागच्या 3 वर्षापूर्वी निधन झालं. त्यावेळेस त्यांचं आजारपण आम्ही 1 ते 1.5 वर्ष केलं. त्या आजारपणामध्ये बायकोचा, आईचा खूप सहकार्य राहिलं, बहीण भावांचं खूप सहकार्य राहिलं. मिसेस माझी स्वतः एक हॉर्टिकल्चरचं तिचं एक डिप्लोमा झालेला आहे, ॲग्रिकल्चरचं तिचा डिप्लोमा झालेला आहे, ग्रॅज्युएशन तिचं त्याच्यामध्ये कम्प्लीट झालेलं आहे. सोबतच ती मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि नेल आर्टिस्ट पण आहे.
आणि सलून व्यवसायामध्ये त्याची मला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. आज माझ्या 2 ब्रांचेस ती स्पेसिफिकली बघते पूर्णपणे. आणि याच्यामध्ये स्पेसिफिक सांगायचं म्हणजे माझ्या छोट्या भावाचं पण खूप जास्त चांगलं सहकार्य आहे. छोटा भाऊ माझा पुण्याचा दोन्ही आउटलेट बघतो, हडपसरला आणि खराडीला. हे दोन्ही आउटलेट तो स्वतः बघतो. आणि त्यांचं नाव? पूर्ण लक्ष. माझ्या छोट्या भावाचं नाव पवन मधुकर क्षीरसागर. आणि पवन हा खरं सांगायचं म्हणजे अजून त्याच्यात एक आनंदाची गोष्ट म्हणता येईल. पवन हा एक इंजिनियर आहे. बाय प्रोफेशन तो एक प्लास्टिक इंजिनियर आहे. त्याचं त्याने पूर्ण इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं प्लास्टिक इंजिनिअरिंगमध्ये. परंतु मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि या सगळ्या गोष्टी करत असताना प्लास्टिकमध्ये हे सगळं त्याच्याकडनं तेवढं पॉसिबल नाही झालं किंवा त्याच्यात तेवढं त्याला सक्सेस नाही भेटला. आणि हा व्यवसाय आमचा सलून पारिवारिक व्यवसाय असल्यामुळे त्याला याच्यात इंटरेस्ट आला. त्याच्यामुळे आम्ही 2020ला पहिली ब्रँचची सुरुवात पुण्याला केली. जी माझी पहिली ही ब्रांच आणि दुसरी ब्रांच आम्ही जर उडी घेतली तर डायरेक्ट पुण्यात उडी घेतली. आणि ती ब्रांच त्याने पूर्णपणे सांभाळली. व्यावसायिक याच्यातलं स्पेशलायझेशन त्याने केलं. आणि इंजिनियर सलूनवाला नावाने त्याचं इंस्टाग्रामला पेज पण खूप प्रसिद्ध आहे. आणि या 2 गोष्टी करत असताना म्हणजे इथला एक ब्रांच आणि तिथला एक ब्रांच, या 2 ब्रांचवर आम्ही पूर्ण 7 ब्रांच उभ्या केल्या. आणि व्यवसायामध्ये मला त्याचा टेक्निकल आणि सपोर्ट या पद्धतीने खूप चांगला सपोर्ट पण असतो. तसंच माझ्या बहिणी एक हैदराबादला असते, एक मुंबईला असते. दोन्ही मोठ्या शहरामध्ये असल्यामुळे त्यांचाही मला धीर असतो, पाठिंबा असतो. काही वेगवेगळ्या टेक्निकली गोष्टी असतात ज्या सजेस्ट करत असतात. माझी एक बहीण म्हणजे व्यवसाय चालू केल्यानंतर माझ्या बहिणींचे मला जी कमतरता जाणवली त्याच्यातून मी माझ्या बहिणींचे किंवा भावांचे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने करून घेतले. माझी बहीण एक बेकरीमध्ये तिचा डिग्री झालेली आहे. त्याच्यानंतर BSc बेकरीमध्ये. त्याच्यानंतर माझी एक त्याच्या पाठची जी बहीण आहे जी मुंबईला असते तिचं फॅशन डिझायनिंगचा डिग्री पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. ती ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून आज मुंबईमध्ये काम करते. माझा छोटा भाऊ त्याचं इंजिनिअरिंग मी म्हणजे माझ्या व्यवसायावर मी त्याचं इंजिनिअरिंग पण कम्प्लीट केलं. खूप छान. आणि परत त्यांचे लग्न पण केलं तिघांचे. ओके. म्हणजे गिरिजा सरांबरोबर त्यांचे बंधू पवन हे सुद्धा एक प्रेरणास्थान म्हणलं तरी चालेल. कारण एक इंजिनिअरिंग डिग्री प्राप्त करून सुद्धा आज नाभिक समाजामध्ये जे नवीन पिढी तरुण कदाचित या व्यवसायाकडे वळण्यासाठी टाळाटाळ करते, पण यांचे बंधू इंजिनियर होऊन सुद्धा अभिमानाने आज त्यांनी छोटा समजला जाणारा हा नाभिक म्हणजे सलूनचा व्यवसाय आज इतक्या पुढे नेला की इंजिनियर सलून या नावाचं त्यांचं पेज हे अतिशय प्रसिद्ध आहे. आपणही नक्की व्हिजिट करा. सर, हा प्रवास आपण करत आहात, तर हा प्रवास करताना जे आपले क्लास 1 ऑफिसर, IAS ऑफिसर किंवा उच्च व्यावसायिक आपल्याकडे ग्राहक म्हणून येतात, तर त्यांचा काय प्रतिसाद आपल्याला मिळतो आणि त्यांना सर्व्हिस देताना इतर सामान्य नागरिकांपेक्षा त्यांना सर्व्हिस देताना काही वेगळे पण जाणवतं का? सर, आमचा पहिल्यापासून ध्येय आणि उद्देश एकच आहे की आम्हाला सर्वसामान्य नागरिकापासून तर अगदी IAS ऑफिसरपर्यंत जे काही म्हणजे चांगल्या ऑफिसरपर्यंत आम्हाला सगळ्यांना सारखीच सेवा द्यायची आहे. आणि आमच्या छोट्या ग्राहकाला असेल किंवा एखादा शेविंग करायचा क्लायंट असेल किंवा एखादा फेशियल करायला क्लायंट असेल, म्हणजे 200 रुपयाचा क्लायंट असो किंवा 2000चा क्लायंट असो किंवा 10,000चा क्लायंट असो, आमच्यासाठी आमच्या सलूनमध्ये सगळे सारखेच आहे आणि सगळ्यांना आम्ही त्याच पद्धतीने सर्व्हिस देतो. त्याच्यामुळं सर्व्हिस क्वालिटीमध्ये आमच्याकडं हेअर, स्किन, केमिकल, नेल आर्ट, मेकअप या सगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध करून ठेवलेल्या आहे. आणि या अगदी खूप चांगल्या पद्धतीचे स्टाफ, वेल ट्रेन स्टाफ, माझ्याकडे अकॅडमी असल्यामुळे मी माझ्या सगळ्या स्टाफचं प्रॉपर ट्रेनिंग घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतो. ट्रेनिंग तुम्ही स्वतः देता? येस, मी स्वतः ट्रेनिंग पण देतो. काही गोष्टींचं स्पेशलायझेशन ट्रेनिंग आम्ही आमच्या एक्सपर्टकडनं करून घेतो. जे ब्रँड्स आम्ही वापरतो त्यांचे टेक्निकल एक्सपर्ट सुद्धा आमच्याकडे या गोष्टीसाठी येतात. आणि त्याच माध्यमातून आम्ही जे एक्सपर्ट टीम तयार केलेली आहे ती एक्सपर्ट टीम आमच्या सगळ्या कस्टमरला, जसं की IAS ऑफिसर असतील, SP सर असतील, आमच्याकडे इथे सध्या शहरातले कलेक्टर साहेब आहेत, ग्रामीण किंवा शहरी सिटी सर आहेत, SP सर आहेत, बाकी अजून बरेच पॉईंट आहेत जे आमच्याकडे इथे व्हिजिट करतात. आमदार असतील, शहराचे खासदार असतील, हे सगळेच या शाखेला वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतात. आणि सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. सगळ्यांचे पेजवर रिव्ह्यू पण असतात आमच्या. सगळे स्पेशली व्हिजिट करतात आणि अपॉइंटमेंट घेऊन येतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की लोकांना सरांच्या अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात
परंतु ते लोक आमच्याकडे अपॉइंटमेंट घेतात आणि अगदी खूप सर अगदी एक अशा हालाकी म्हणजे आज सध्या 15 दिवसापूर्वी झालेला प्रसंग आहे. आमच्याकडं शहराचे SP साहेब शहरामध्ये इथे असतात, जवळच राहतात. ते आले आणि त्यांनी न सांगता येऊन कुठल्याही प्रकारची अपॉइंटमेंट नाही घेतली, सडनली आले. वेटिंग होतं, त्या दिवशी संडेचा दिवस होता, त्यामुळे गर्दी होती. अर्धा तास त्या सरांनी वेटिंग केला. कुणाला काहीही माहित नाही की हे व्यक्ती कोण आहेत. त्यांची सर्व्हिस झाली. सर्व्हिस झाल्यानंतर बिलिंगला आले. बिलिंग झाल्यानंतर त्यांचं आमच्या रिसर्च मॅनेजरने विचारलं, सर सर्व्हिस कशी वाटली? त्यांनी सांगितलं, खूप छान सर्व्हिस झाली, मी नक्कीच परत येईल. आणि ते बाहेर जाताना माझं सगळ्यांनी लक्ष गेलं की ते एका लाल दिव्याच्या गाडीत आले आणि बसून निघून गेले. तर सडनली मलाही प्रश्न पडला की नेमकं असे कुठचे अधिकारी होते की ते येऊन गेले आणि कळलंच नाही. तर त्यांनी गेल्यानंतर म्हणजे सांगायचं फक्त या गोष्टीतून या क्षणात एवढं सांगायचं की ते न सांगता न अपॉइंटमेंट घेता सुद्धा एवढा मोठा अधिकारी येऊन आमच्या सर्व्हिस घेऊन सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ की आम्ही ज्या सर्व्हिस देतो त्या सर्वसामान्य असेल किंवा स्पेसिफिक पर्सन असेल म्हणून आम्ही चांगल्या सर्व्हिस देतो अशातला भाग नाही. तर सर्व क्लायंटसाठी आमच्याकडे सारखेच सर्व्हिस आहे आणि ते क्लायंट आता आमच्याकडे कंटिन्युअसली आहे. अभिमानाची बाब आहे की सर्वोच्च पदाधिकारी असू द्या, शासकीय अधिकारी असू द्या, ते स्वतःहून आपल्याकडे येतात. आणि सरांनी छान सांगितलं की ज्या व्यक्तींची अपॉइंटमेंट घ्यावी लागते तेच व्यक्ती यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन येतात. पहा म्हणजे किती चांगली अचिव्हमेंट हे म्हणता येईल की सर्वसामान्य व्यक्ती त्याला आपल्याकडच्या या सेवा घेताना आर्थिक काही झळ पोचेल की नॉर्मल रेट तर सर आमच्याकडे सर्वसामान्यच आहेत. साधारणतः सध्याच्या घडीला सर्व सलूनच्या मार्केटमध्ये साधारणतः 150 रुपयाचं हेअरकट आणि 100 रुपयाचे शेविंग हे आहेच आहे. तर साधारणतः त्याच्यापेक्षा थोडे आमच्याकडे रेट थोडे जास्त आहे. 250 रुपये हेअरकटचा नॉर्मल हेअरकटचा रेट आहे आणि 150 रुपये 150 रुपीज हेअरकट शेविंगचा रेट आहे. तर सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल अशा पद्धतीचेच कॉस्टिंग आहे. परंतु जेव्हाही आम्हाला अशा पद्धतीची जाणीव होते की आम्हाला एखाद्या व्यक्तीला सर्व्हिस घ्यायची आहे परंतु त्याच्याकडे पैशाचा अभाव आहे, तर अशा व्यक्तींना आम्ही सर 50% डिस्काउंटमध्ये किंवा फ्री सर्व्हिसेस करतो जेव्हा आम्हाला जाणीव झाली तर. नक्कीच. खूपच छान. सर आपण ज्या पद्धतीने यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहात, तर असे काही नागरिक आहेत किंवा असे बेरोजगार व्यक्ती आहेत की ज्यांनाही वाटतं की तुमच्यासारखं किंवा तुमचीच शाखा मी आमच्या गावामध्ये आपल्या शहरात चालू करावी, तर अशा नागरिकांना, अशा बेरोजगार युवकांना आपण काय संधी उपलब्ध करून द्याल? सर नक्कीच. मी हे सांगेन की गिरिजा सलून अँड अकॅडमी हा माझा एक परंपरागत व्यवसाय आहे आणि याच्यामध्ये मी 22-24 वर्ष आतापर्यंत घातलेले आहे. या 22-24 वर्षाच्या अनुभवाने मी सर्व लोकांना किंवा ज्या लोकांना सलून व्यवसायामध्ये किंवा ज्या युवकांना सलून व्यवसायामध्ये यायचं आहे, माझ्या पूर्ण 22 वर्षाचं करिअरमध्ये जो एक्सपिरियन्स आहे मी तो सगळं पणाला लावून तुम्हाला या चांगल्या पद्धतीने ट्रेन करेल आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला सलून व्यवसाय कसा करायला पाहिजे, सलून व्यवसायामध्ये कुठल्या अडीअडचणी येतात, स्पेसिफिक ज्या ट्रेनिंग असतात जसं की हेअर आहे, स्किन आहे, केमिकल आहे, मेकअप आहे, नेल आर्ट्स आहेत, या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या ज्या स्पेसिफिक ट्रेनिंग आहे त्या आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे. या अकॅडमी तुम्ही पेड करून सुद्धा ट्रेनिंग घेऊ शकतात. एखादा खूप गरीब व्यक्ती आहे किंवा एखादा गरीब विद्यार्थी आहे किंवा एखादा गरीब मुलगा आहे ज्याची अपेक्षा आहे की सर माझ्याकडे पैसे नाही आहे परंतु मला शिकायची खूप इच्छा आहे, तर त्याची थोडीशी चाचणी घेऊन आम्ही 100% त्याला पूर्णपणे मोफत ट्रेनिंग देऊ. साधारणतः 2 ते 2.5 वर्षाचा ट्रेनिंग पार्ट असतो याच्यामध्ये, ज्याला पूर्ण मास्टर व्हायचं आहे सलून व्यवसायामध्ये. त्याच्यासाठी 2 ते 2.5 वर्षाचा पिरियड असतो. अशा 100% मी तुमच्या चॅनल मार्फत मी अगदी हे आवाहन करू इच्छितो की जो गरीब मुलांची इच्छा आहे सलून व्यवसाय करायची परंतु त्यांच्याकडे पैसा नाहीये, त्या लोकांनी निश्चित संपर्क साधा गिरिजा सलूनच्या कुठल्याही ब्रँचला. तिथून माझ्यापर्यंत मेसेज येईल. मी नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला अगदी फ्री हा कोर्स ट्रेनिंग देईल. 2 ते 2.5 वर्षाचा ड्युरेशन याच्यामध्ये नक्की जातो. तेवढं तुमची पेशन्स असले पाहिजे आणि पूर्ण वेळ याच्यामध्ये देण्याची तुमची इच्छा असली तर नक्कीच मी तुम्हाला सलून व्यावसायिक बनवून सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि मी यातल्या यात नाभिक समाजातील खूप तरुण मंडळी आहेत ज्या सलून व्यवसायाचं काम करतात, परंतु कालांतराने बदल व्हावा ही परिस्थिती आहे आणि काळानुसार तुम्ही जर स्वतःमध्ये बदल घडवणार तर निश्चितच तुमचे खूप मोठे मोठे व्यवसाय होतील. हे मी अजून जास्त थोडं स्पष्ट करू इच्छितो की
आज सलून व्यवसाय एवढा मोठा झाला आहे की रिलायन्स सारख्या, नेचर सारख्या मोठमोठ्या ब्रँड्स सलून व्यवसायामध्ये एंटर केल्या आहे आणि याचा मोठा इम्पॅक्ट नाभिक परिवारावर पडणार आहे किंवा नाभिक समाजावर पडणार आहे. तर मी नाभिक समाजातील, म्हणजे तसं तर मी सर्वांनाच सांगतो की नक्की आपण नाभिक सलून व्यवसाय ज्याचा आहे त्या सर्व नाभिक समाजातील तरुणांना माझी विनंती आहे, कारण मी स्वतः जातीने नाभिक आहे, मला अभिमान आहे माझ्या जातीवर आणि मी त्या सगळ्या नाभिक तरुणांना सांगू इच्छितो की ज्यांना सलून व्यवसाय शिकायची इच्छा आहे त्यांनी मला संपर्क करा. निश्चितच मी त्यांच्यासाठी सलून व्यवसाय घडवण्यापर्यंतची जी काही पूर्ण तयारी आहे मी त्यांच्याकडनं करून घेईन आणि एक त्यांना चांगला प्रोफेशनल सलून व्यावसायिक बनवून पाहिजे. गिरिजा सर यांनी आवाहन केलंय की ज्यांची आर्थिक परिस्थिती जर हलाखीची असेल तर अशा लोकांना पूर्णपणे मोफत या ठिकाणी एक तज्ज्ञ व्यावसायिक बनण्यासाठी पूर्णपणे मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे. 2 ते 2.5 वर्षाचं हे पूर्ण जे काही ट्रेनिंग आहे ते या ठिकाणी मोफत देऊन एक चांगला कौशल्यपूर्ण एक व्यावसायिक बनवण्याचं त्यांनी या ठिकाणी मानस ठेवलेला आहे. नक्कीच बेरोजगार फक्त नाभिक समाजच नाही तर इतर समाजातल्या व्यक्तींना सुद्धा सरांनी एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आज बदलत्या काळामध्ये आपण बघतो की आधुनिक तंत्रज्ञान बदलत आहे, तर आपल्या या पारंपरिक व्यवसायामध्ये असे काही बदल होऊ शकतात का की एखादं हेल्मेट सारखं काहीतरी नवीन गॅजेट येईल की ज्यामध्ये आपण स्क्रीनमध्ये पाहाल की हा कट सूट होतोय किंवा हा होतोय आणि तो कट सिलेक्ट केला की 5 मिनिटाच्या आत तुमचा हेअर कट अगदी अचूक, म्हणजे कारागिरापेक्षा कदाचित तो चांगला असू शकतो. असं जर आव्हान आलं तर आपण कशा पद्धतीने तोंड देऊ शकतो? सर मी अगदी या गोष्टीला अगदी एक्सेप्ट करतो की टेक्नॉलॉजी खूप बदलत आहे. वेगवेगळ्या रोबोटिक टेक्निक आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळे सलून ॲप्स आहे ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो टाकला तर त्याला कशा प्रकारचा हेअरकट दिसेल अशा प्रकारचे वेगवेगळे ॲप्स तिथे आहेत. परंतु मला सांगण्यासाठी खूप जास्त आनंद होईल की सर कितीही तंत्रज्ञान पुढे गेलं तरी ही सलून इंडस्ट्री आहे, सलून सर्व्हिस आहे आणि ही पर्सनलाइज सर्व्हिस आहे. गुड. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कितीही टेक्नॉलॉजी आणि कितीही टेक्निक ऍड झाल्या तर सलून व्यवसायाला याचा काहीही फटका बसणार नाही. याचं कारण असं आहे की लोक घरच्या घरी आजही हेअरकट करतात, ट्रिमर्स आलेत, वेगवेगळ्या सीझर कोणत्या उपकरण आलेत, तरी सलून व्यवसाय बंद नाही पडला सर. बरोबर. आणि पडणार नाही, कारण लोकांच्या गरजा वाढत आहे, रिक्वायरमेंट वाढत आहे आणि सेवा घेण्याचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये त्यांना कोणाला वेळ नाही आहे, कोणाकडे पैशाचे ऍडजस्टमेंट नाही आहे, कमी अधिक सगळं चालू असणार आहे. परंतु सलून व्यवसायाला कधीही काही फरक पडणार नाही, कारण ही मॅन टू मॅन सर्व्हिस आहे आणि ही सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे इथे लोक येणार, सेवा घेणार आणि पैसे देऊन निश्चित जाणार. त्याच्यामुळे मी सर्व सलून बांधवांना, सलून व्यावसायिकांना किंवा या इंडस्ट्रीला निश्चितच सांगण्याचा आणि कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतो की याच्यात कुठल्याही प्रकारे घाबरू नका. तुम्ही तुमचा स्किल, तुमची क्वालिटी, तुमचं व्यवसायात ज्या काही प्रॉडक्ट वापरतात त्याची गुणवत्ता, या सगळ्या गोष्टी सांभाळा. सेवाभाव अगदी असू द्या मनामध्ये आणि त्या पद्धतीने काम करा. तुम्हाला सलून व्यवसायामध्ये कुठेच कमी पडणार नाही. माझ्या 7 झाल्या, उद्या 14 होतील. तुमच्या 1, 2, 4, 6, 8, 10 100% प्रगती होतच राहील. फक्त तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सातत्य ठेवा आणि कुठेही फंड कमी पडत असेल तर गव्हर्नमेंटच्या भरपूर काही योजना आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या किंवा काही अडचण असल्यास मला संपर्क करा. माझ्याकडनं जी मदत होईल मी नक्की करेन सर. सलून व्यावसायिक जे आज सध्या मार्केटमध्ये आहेत, तर एकतर ज्या पद्धतीने ते कटिंग असेल, दाढी असेल, तर त्याची क्वालिटी हे जास्त महत्त्वाचं की येणाऱ्या ग्राहकाला त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचं हसतमुख स्वागत, सर बसा, सर पाणी वगैरे घेणार का, जी सेवा दिली जाते, तर सेवा जास्त महत्त्वाची की गुणवत्ता जास्त महत्त्वाची? सर या दोन्ही गोष्टींची जोड असेल तर खूप जास्त महत्त्वाचं. गुड. या दोन्ही गोष्टींची जोड असेल तर तुमचा सलून व्यवसाय कधीच मागे येऊ शकणार नाही. गुणवत्ता पण गरजेची आहे आणि सेवाही गरजेची आहे. आपण असं समजूयात की ट्रेनिंग घेऊन सर्वजण गुणवत्ता तर प्राप्त करतीलच, पण ग्राहकांनी आपल्याकडे वारंवार यावं आणि 4 ठिकाणी सर्व व्यावसायिक चांगल्या पद्धतीने सलूनची सेवा देतात, पण चांगला 4 पैकी कोण हे कसं निवडणार ग्राहक? आता चांगला 4 पैकी कोण हे निवडण्यासाठी फक्त सेवा आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतील निश्चितच हा ग्राहक वर्ग त्यांच्याकडे जास्त प्रेफरन्स देईल आणि त्याचीच मार्केटमध्ये बूस्ट असेल. जे व्यावसायिक आहेत, सलून व्यवसायाची जे सेवा देतात,
तर त्यांनी कोणत्या सेवा ग्राहकांना दिल्या पाहिजेत? सर, सलून व्यवसाय खूप म्हणजे अगदी कसं आता पूर्वी कसं होतं ना, एकच सलून म्हणजे छोटा सलून असायचं, त्याच्यामध्ये हेअरकट, शेविंग, फेस मसाज, फार हेड मसाज हे झालं की संपलं. बरोबर. आता माझ्याच सलूनमध्ये 600 वेगवेगळ्या सर्व्हिस आहे, ज्याच्यामध्ये 600 वेगवेगळ्या सर्व्हिस आहेत, ज्याच्यामध्ये हेअरमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिस आहेत, स्किन ट्रीटमेंटमध्ये म्हणजे आता सेक्टर झाले. पूर्वी असं असायचं की एकच व्यक्ती हे सगळं करायचा, परंतु आता कसं आहे, हेअरकट एक हेअर आर्टिस्ट हेअरकट करेल, मेकअप आर्टिस्ट मेकअप करेल, ब्युटिशियन ब्युटी सर्व्हिसेस करेल, त्याच्यामध्ये अजून मेडिकेटेड ॲस्थेटिक फेशियलच्या रेंज आहेत, ते एखादा मेडिकेटेड सर्टिफाईड ट्रेनर करेल, किंवा नेल आर्टिस्टची सेवा नेल आर्टिस्ट वेगळा करेल, मॅनिक्युअर पेडिक्युअरिस्ट वेगळे आहेत. तर अशा पद्धतीने सांगायचं म्हणजे की माझ्याकडे सध्या 18 लोकांचा स्टाफ आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे हेअर ड्रेसर्स आहेत, ब्युटिशियन्स आहेत, नेल आर्टिस्ट आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आता खूप सेग्रिगेशनमध्ये गेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जशा सेग्रिगेशनमध्ये गेल्या तशा त्यांच्या स्पेशालिटी वाढल्या आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असल्यामुळे खूप चांगल्या आणि व्यवस्थित सर्व्हिस लोकांच्या होत आहे. कारण सतत त्याच गोष्टी करून त्यांना त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आलेली आहे. आणि शेवटी सलून व्यवसाय हा एक एक्सपर्टीज व्यवसाय आहे. ज्याला एक्सपर्टीज येईल तो त्याच्यात जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि जो या सेवा आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टींवर भर देईल त्याचा व्यवसाय निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने चालेल. आपण 600 वेगवेगळ्या सेवा देत आहे, तर सर्वात उच्च दर्जा किंवा असं म्हणू शकतो सगळ्यात महागडी सेवा आपली कोणती आहे? सर, सलूनमध्ये तर वेगवेगळ्या भरपूर महागड्या सर्व्हिसेस आहेत, परंतु फेशियल ट्रीटमेंट जे मेडिकेटेड ॲस्थेटिक फेशियलच्या रेंज आहेत त्या महागड्या आहेत, ज्याचे कॉस्टिंग साधारणतः 5 ते 8 हजाराच्या मध्ये जातात. त्याच्यानंतर कॅराटिन ट्रीटमेंट आहेत, बोटॉक्स ट्रीटमेंट आहेत, स्मूथनिंग स्ट्रेटनिंग आहेत, कलरिंग आहेत, बालियाज ट्रीटमेंट्स आहेत, कलर मेल्टिंग ट्रीटमेंट्स आहेत. ह्या सगळ्या 5 ते 10,000 15,000च्या वेगवेगळ्या अकॉर्डिंग लेंथनुसार, केसांच्या डेन्सिटी व्हॉल्यूमनुसार ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कॉस्टिंगमध्ये सेग्रिगेट होतात. पण याच्या सगळ्या सर्व्हिसेस 5 ते 10,000च्या पुढे येत आहेत. सगळ्या लेडीज ज्या पद्धतीने मेकअपवर भर देते, पुरुष त्या तुलनेत खूपच कमी लक्ष देतो. पण तरी सुद्धा आयुष्यातला एक क्षण असतो म्हणजे त्याचं लग्न. तर एक नवरदेव आपल्याकडे जेव्हा येतो मेकअपसाठी, तर साधारणतः तो कोणत्या सर्व्हिस आपल्याकडून घेतो आणि त्याची फीस किती होते? नवरदेव असेल तर साधारणतः त्याच्यामध्ये सर मग त्याचं मेन ग्रूमिंग हेअरकट आणि बियर्ड असेल तर तो त्याच्यावर जास्त फोकस करतो. आजकाल तरुणांमध्ये बियर्ड ठेवण्याचा खूप, पहिले नवरदेव म्हणलं की सगळं क्लीन, काही प्रोग्राम असेल तर क्लीन. आता अशा काही प्रोग्राम असेल तर बियर्ड वाढवायची, जसं मी आता वाढवली तसं वेगवेगळे लोक बियर्डचा शेप करण्यामध्ये जास्त एक्सपर्ट म्हणजे इंटरेस्टेड असतात. त्याच्यानंतर ग्रूम स्पेसिफिकली बियर्डचे वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स, काही वेगळं स्टायलिंग, हेअरकटमध्ये वेगवेगळं स्टायलिंग असेल, बॉडी पॉलिशिंग असेल, मॅनिक्युअर, म्हणजे पूर्वी ह्या सर्व्हिसेस फक्त लेडीजच करायचा. आता स्पेसिफिकली जेंट्सला या सगळ्या गोष्टींचा खूप आवड आहे. त्याच्यावर मॅनिक्युअर पेडिक्युअर झाले, बॉडी पॉलिशिंग झालं, बॉडी मसाज झालं, हेअर स्पा झालं, हेड मसाज झालं, या सगळ्या गोष्टी, फेशियल झालं, फेशियलचं ट्रीटमेंट झालं, फेस जेटॅन झालं, वेगवेगळ्या सगळ्या ज्या अजून बऱ्याच काही सर्व्हिसेस आहेत ज्या ग्रूम घेतात. पण एक साधारणतः तो नवरदेव सजवण्यासाठी किंवा तो ग्रूमच्या सर्व्हिसेस घेण्यासाठी साधारणतः 15,000 ते 18,000 रुपयाचं बजेट जातं. आज आपण पाहिलंय की गिरिजा कुमार या व्यक्तीने जो काही व्यवसाय सुरू केला, गिरिजा सलून अँड अकॅडमी, म्हणजे 10वी झाल्यानंतर ज्यांनी 70 रुपये पहिले दिवसाची कमाई केली आणि आज अभिमानाने सांगतात की माझ्या आई म्हणजे त्यांच्या मातोश्री या भांडी धुण्याचं काम करायच्या. दुसऱ्याच्या घरात जाऊन भांडी धुणाऱ्या महिलेचा मुलगा, याला परिस्थितीची जाणीव होती, आई वडिलांची प्रेरणा, त्याचबरोबर भाऊ आणि बहीण, पत्नी यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे या व्यक्तीने आज बघता बघता छत्रपती संभाजीनगर, पुणे अशा मोठ्या शहरामध्ये 5 ब्रँचेस डेव्हलप केल्या आणि करोडोचा स्वनिधी किंवा फंड उभा करून यशस्वीरित्या त्यांचा व्यवसाय चालू आहे. असे गिरिजाराम मधुकरजी क्षीरसागर यांच्याशी बोलून खूप छान वाटलं. सर, मी शेवटी आजच्या बेरोजगार तरुणांसाठी आपण या ठिकाणी काय मार्गदर्शन कराल की ज्यांनी पुन्हा प्रेरणेने उभं राहावं, की आज आपण म्हणतोय आधुनिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या युगामध्ये तरुण पिढीला खूप चॅलेंजेस आहे, तर त्यांना चॅलेंजेस पेक्षा काय संधी आहे हे तुम्ही सांगाल आणि त्यांनी काय केलं पाहिजे? सर, निश्चितच मी या गोष्टी सांगण्यासाठी मला खूप आनंद वाटेल, कारण मी खूप छोट्या हलाखीच्या परिस्थितीतून इथपर्यंत आलोय आणि हे सगळं करत असताना खूप मोठे मोठे चॅलेंज मी घेतले. पण हे सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असताना माझ्या एकच गोष्ट लक्षात आली
की जर तुमच्या मनगटात बळ असेल आणि मनात हिंमत असेल तर तुम्ही काहीही करू शकतात. आणि हे करत असताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हिंमत करणं म्हणजे एक नॅचरल डेअरिंग करणं ही खूप गरजेची असते. उदाहरण असं सांगेल की बाबा माझ्याकडे 100 रुपयाचं मला गरज आहे आणि माझ्याकडे फक्त 20च रुपये आहेत, तरी पण तुम्ही त्या गोष्टीचा निर्णय घ्या. 80 रुपये तुम्हाला सहज उपलब्ध होतील कुठून ना कुठून. कारण जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तोपर्यंत व्यवसायाची तयारी तुम्ही करू नाही शकत. आणि जर तुमची मनाची तयारी जर घट्ट असेल तर तुम्ही कुठलाही व्यवसाय कशाही पद्धतीने करू शकतात. फक्त मेहनत आणि जबाबदारीने कुठलाही व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये निश्चितच यश मिळेल. फक्त हे यश मिळत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जो मी व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये मी किती चांगल्या पद्धतीने मी तो व्यवसाय करू शकतो. त्यासाठी लागणारं जे ट्रेनिंग आहे, त्यासाठी लागणारं जे एक्सपर्टीज आहे, त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी मला काय केलं पाहिजे स्वतःला याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. कारण जर व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे एक्सपर्टीज असेल तरच तुम्ही तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याच्यासाठी मी सर्व बेरोजगार तरुण असतील, ज्या लोकांना सलून व्यवसाय करायचा आहे त्या लोकांसाठी मी निश्चितच सांगेल की तुम्हाला ज्याही गोष्टी करायच्या आहेत, सलून व्यवसाय जर करायचा असेल तर सलून, कारण मी सलूनचा एक्सपर्ट आहे तर मी सलून विषयी सांगणार तुम्हाला. तर जोही व्यवसाय तुम्हाला करायचा आहे आणि स्पेसिफिक सलूनचा असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निकल ट्रेनिंग घेणे, या ट्रेनिंगमधून स्वतःला अगदी चांगल्या पद्धतीने कुशल बनवणे आणि हे सगळं कुशल बनवल्यानंतर वेगवेगळ्या मार्केटचे जे एक्सपर्टीज असतात त्या सगळ्या एक्सपर्टीज घेऊन सलून मॅनेजमेंटचे वेगवेगळे कोर्सेस करून मग या व्यवसायामध्ये जर तुम्ही उतरले तर निश्चितच तुमचा व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप जोमाने चालेल. आणि याच्यासाठी लागणारे फंड्स जे तुम्हाला मार्केटमध्ये बँकांमध्ये इकडे तिकडे सहज उपलब्ध होतात. फक्त त्याच्या माहिती व्यवस्थित मिळवणे आणि त्याच्यावर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर निश्चितच काम केलं तर तुमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने आणि जोमाने चालेल. आणि कोणाचे अशा अडचणी असतील की व्यवसाय चालू केलेत पण सर आम्हाला त्याच्यामध्ये व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येत नाहीये, काही अडचणी असतील तर निश्चितच गिरिजा क्षीरसागर तुमच्या नेहमी मदतीसाठी आहे. मित्रांनो, नक्कीच आपल्याला या मुलाखतीतून खूप प्रेरणा मिळाली असेल. तर सर, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. थँक्यू सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या सगळ्या प्रेक्षकांनी जे ऐकणार आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. धन्यवाद.